नमस्कार. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बिझनेस अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत ऊर्जा क्षेत्रातील मोठी घडामोड. उद्योगांना दिलासा देणारी LPG परिस्थिती, सोने चांदीतील मोठी उसळी, शेअर बाजारातील घसरण आणि साखर क्षेत्रातील अनपेक्षित तेजी. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. देशाच्या ऊर्जा क्षेत्रात एक मोठी आणि सकारात्मक घडामोड घडली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ONGCने आपल्या डामन अपसाईड डेव्हलपमेंट प्रकल्पात मोठे यश मिळवलं आहे. या प्रकल्पातील B12-24P या ऑफशोर प्लॅटफॉर्मवरून गॅस उत्पादन अधिकृतपणे सुरू करण्यात आले. हा क्षण ONGCसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा टप्पा मानला जातोय. हा प्रकल्प अरबी समुद्रातील पश्चिम किनाऱ्यावर आहे. मुंबईपासून सुमारे 180 किलोमीटर वायव्येस आणि गुजरातमधील पिपावावपासून सुमारे 80 किलोमीटर दक्षिणेस समुद्राच्या मध्यभागी उभारलेला हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक होता. तांत्रिक, हवामानाशी संबंधित आणि लॉजिस्टिक अडचणी होत्या. तरीही ONGCने हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला. या प्रकल्पासाठी सुमारे $1 अब्ज गुंतवणूक करण्यात आली आहे, म्हणजेच अंदाजे 8,000 कोटी रुपये. इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण होणं ही मोठी गोष्ट आहे. हे ONGCच्या या प्रकल्प व्यवस्थापन क्षमतेचं उदाहरण आहे. B12-24P प्लॅटफॉर्म हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे. याचे यशस्वी कमिशनिंग हा एक निर्णायक टप्पा ठरला आहे. या प्लॅटफॉर्ममधून मिळणारा नैसर्गिक वायू थेट गुजरातमधील हजिरा येथे पाठवला जातोय. हजिरा येथील प्रोसेसिंग प्लांटमध्ये या गॅसची प्रक्रिया केली जाते. यानंतर तो औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होतो. यामुळे या प्रकल्पातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. म्हणजेच हा प्रकल्प आता केवळ बांधकामाच्या टप्प्यात नसून कमाईच्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. ONGCसाठी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. या यशामागे आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. ड्रिल टेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे ड्रिलिंग प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित झाली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत वेगाने करण्यात आली. यामध्ये अभियंते, तांत्रिक तज्ज्ञ आणि उत्पादन टीम यांचं मोठं योगदान आहे. ONGCने स्पष्ट केलं आहे की या प्रकल्पातील इतर विहिरींमधूनही उत्पादन सुरू केलं जाईल. ते टप्प्याटप्प्याने वाढवलं जाईल. यामुळे पुढील काही महिन्यात आणि वर्षात गॅस उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. हा प्रकल्प भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. सध्या भारत ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः कच्चं तेल आणि गॅस आयात करावा लागतो. यामुळे देशावर आर्थिक ताण येतो. परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा परिस्थितीत देशांतर्गत उत्पादन वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. डामन अपसाईड प्रकल्पामुळे हेच साध्य होत आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल. औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. कारण नैसर्गिक वायू हा स्वच्छ आणि तुलनेने स्वस्त इंधन आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. वीज निर्मिती, खत उद्योग, रसायन उद्योग आणि इतर क्षेत्रांना याचा फायदा होईल. ONGC हा भारतातील सर्वात मोठा तेल आणि गॅस उत्पादक आहे. देशाच्या कच्च्या तेल उत्पादनात सुमारे 70% वाटा आहे आणि नैसर्गिक वायू उत्पादनात सुमारे 84% वाटा आहे. म्हणूनच ONGCचे प्रत्येक प्रकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेले असतात. डामन प्रकल्प हा ONGCच्या भविष्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मानला जातो. ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन मिळवण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा आहे. याशिवाय पर्यावरणीय दृष्टीनेही नैसर्गिक वायू महत्त्वाचा आहे. कोळसा आणि इतर इंधनांच्या तुलनेत तो स्वच्छ आहे. कार्बन उत्सर्जन कमी होतं. म्हणूनच सरकारही गॅस वापर वाढवण्यावर भर देते. सिटी गॅस वितरण प्रकल्प, PNG आणि CNG नेटवर्क यांचा विस्तार सुरू आहे. अशावेळी देशांतर्गत गॅस उत्पादन वाढणं ही सकारात्मक बाब आहे. तसेच या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार वाढला आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. ONGC भविष्यात अशाच आणखी प्रकल्पांवर काम करतोय. नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढवण्यावर भर आहे. यामुळे भारताची ऊर्जा क्षमता आणखी मजबूत होईल. एकूणच डामन अपसाईड डेव्हलपमेंट प्रकल्पातील गॅस उत्पादनाची सुरुवात ही ONGCसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे. हा प्रकल्प देशाच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे टाकलेले एक ठोस पाऊल आहे आणि येत्या काळात याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येतील. चला आता पुढील महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ऊर्जा क्षेत्रानंतर आता लक्ष आहे उद्योगांवर. कारण उद्योगांना दिलासा देणारी एक सकारात्मक घडामोड समोर आली. देशभरातील उद्योगांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. गेल्या काही आठवड्यांपासून भेडसावत असलेलं व्यावसायिक LPGचं संकट आता हळूहळू कमी होत आहे.
LPG म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचा इंधन स्रोत आहे. विशेषतः लघु उद्योग, फूड प्रोसेसिंग, हॉटेल आणि कॅटरिंग तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो. मात्र अलीकडच्या काळात LPGचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला होता, ज्याचा थेट परिणाम उद्योगांवर झाला. स्टील उद्योग अडचणीत आला, वस्त्र उद्योगावर मोठा परिणाम झाला, ऑटोमोबाईल आणि रसायन उद्योगालाही फटका बसला. अनेक कारखान्यांना उत्पादन कमी करावे लागले, काहींनी अर्ध्या क्षमतेवर काम सुरू ठेवले, तर काही ठिकाणी कामकाज पूर्णपणे बंद करावं लागलं. या संकटामागे जागतिक कारण होतं ते म्हणजे पश्चिम आशियातील वाढता तणाव. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला. ही सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येथून मोठ्या प्रमाणावर गॅस आणि तेल वाहतूक होते. तणाव वाढल्यामुळे पुरवठा कमी झाला. त्याचा थेट परिणाम भारतावर झाला, कारण भारत मोठ्या प्रमाणावर LPG आयात करतो. पुरवठा कमी झाल्यामुळे दरही वाढले आणि उद्योगांसमोर दुहेरी संकट निर्माण झालं. एकीकडे इंधन मिळत नव्हतं आणि मिळालं तरी ते महाग होतं. मात्र आता परिस्थिती सुधारू लागली आहे. केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. व्यावसायिक LPG पुरवठा वाढवण्यात आला आहे. तो आता पूर्व पातळीच्या सुमारे 70% पोहोचला आहे. यामुळे उद्योगांना पुन्हा इंधन उपलब्ध होऊ लागलं आहे. कारखान्यांचं कामकाज हळूहळू सुरळीत होत आहे. उत्पादन पुन्हा सुरू होत आहे. विशेष म्हणजे कामगारही मोठ्या प्रमाणावर परत येत आहेत. या संकटात कामगारांना मोठा फटका बसला होता. अनेक ठिकाणी LPG नसल्यामुळे स्वयंपाक करणं कठीण झालं होतं. काही कामगारांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण शहरात राहणं अवघड झालं होतं. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. कंपन्यांनी कामगारांसाठी सुविधा वाढवल्यात. जेवणाची व्यवस्था केली जाते. पर्यायी इंधन वापरून स्वयंपाकाची सोय केली जाते. काही ठिकाणी आर्थिक मदतही दिली जाते. उदाहरणार्थ सुमारे 5,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे कामगार पुन्हा कामावर येऊ लागलेत. उद्योगांमध्ये उत्पादन क्षमतेत वाढ होते. या संपूर्ण संकटातून उद्योगांनी महत्त्वाचा धडा घेतला आहे. अनेकांनी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर सुरू केला आहे. PNG म्हणजे पाईपद्वारे नैसर्गिक वायू, वीज आधारित प्रणाली, डिझेल आणि सौर ऊर्जा. अनेकांनी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर सुरू केला आहे. काही उद्योगांनी हे पर्याय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात अशा संकटांचा परिणाम कमी होऊ शकतो. ऊर्जा विविधीकरणावर भर दिला जातोय. तथापि संकट पूर्णपणे संपलेलं नाही. अजूनही काही भागात पुरवठा मर्यादित आहे. काही उद्योगांना अजूनही अडचणी येत आहेत. विशेषतः लहान उद्योगांसाठी परिस्थिती आव्हानात्मक आहे, कारण त्यांच्याकडे पर्यायी साधने कमी असतात. याशिवाय आर्थिक नुकसानही मोठं झालं आहे. काही आठवड्यांचं उत्पादन थांबल्यामुळे तोटा झाला आहे आणि हा तोटा भरून काढणं सोपं नाही. दरम्यान या संकटाच्या काळात काळा बाजारही वाढल्याचं समोर आले. काही ठिकाणी LPG सिलेंडर जास्त दराने विकले गेलेत. यामुळे लहान उद्योग आणि छोटे व्यावसायिक अडचणीत आलेत. सरकारने यावर कारवाई सुरू केली आहे. नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच पाहता LPG पुरवठा सुधारल्यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळतोय. कारखाने पुन्हा सुरू होत आहेत. कामगार परत येत आहेत. उत्पादन वाढत आहे. पण जागतिक परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. म्हणून दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी स्रोतांचा वापर वाढवणं गरजेचं आहे आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करणं आवश्यक आहे. एकूणच ही सुधारणा सकारात्मक असली तरी भविष्यासाठी सावध राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता पुढील बातमीकडे वळूया, जिथे गुंतवणूकदारांचं लक्ष खिळलेलं आहे, म्हणजेच सोनं आणि चांदी. 30 मार्च 2026 रोजी सराफा बाजारात मोठी हालचाल दिसली. सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली. काही दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा तेजी आली. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला. तो सुमारे 1,46,000 ते 1,47,000 प्रति 10 ग्रॅम झाला. 3,000 पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. चांदीत तर मोठी उडी पाहायला मिळाली. 2,27,000 ते 2,30,000 प्रति किलो असा भाव दिसून आला. 6,000 पेक्षा जास्त वाढ दिसून आली. या वाढीमुळे बाजारात उत्साह आहे. तज्ज्ञांचं मत स्पष्ट आहे. जागतिक परिस्थितीचा मोठा प्रभाव आहे. डॉलरमधील चढ उतार, आर्थिक अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि ते सोन्याकडे वळतात. चांदीला या औद्योगिक मागणी आहे, म्हणून त्यातही तेजी दिसते. लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. दागिन्यांची मागणी वाढली. याचा थेट परिणाम दरांवर होतो. पण गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती अवघड आहे. दर सतत बदलत आहेत. योग्य वेळ साधणं कठीण झालं आहे. तज्ज्ञ सावधगिरीचा सल्ला देत आहेत. खरेदीपूर्वी दर तपासा, घाई करू नका. आता सोनं चांदीत तेजी असताना शेअर बाजारात मात्र उलटं चित्र आहे. 30 मार्च रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये 1100 ते 1300 अंकांची घसरण झाली. निफ्टी सुमारे 22,488च्या आसपास होते. सेन्सेक्स 72,477च्या स्तरावर. घसरणीचं मुख्य कारण जागतिक तणाव, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड $120च्या दिशेने. यामुळे महागाईची भीती वाढली आहे. भारतासारख्या देशांवर याचा मोठा परिणाम होतो, कारण भारत तेल आयातीवर अवलंबून आहे. याशिवाय FII विक्री करत आहे. मार्च महिन्यातच मोठी घसरण झाली आहे. हा महिना 2020 नंतरचा सर्वात खराब ठरू शकतो. दरम्यान सोनं चांदीतही घसरण दिसली. MCXवर सोनं खाली आलं 1,29,595 प्रति 10 ग्रॅमपर्यंत. चांदीतही घट झाली. मजबूत डॉलर, व्याजदरांची अनिश्चितता, नफा बुकिंग ही सर्व कारणं आहेत. एकूणच बाजार अस्थिर आहे. गुंतवणूकदारांनी सावध राहणं आवश्यक आहे. आता शेवटच्या आणि खूपच रोचक बातमीकडे वळूया, कारण बाजार घसरत असताना एक क्षेत्र मात्र चमकत आहे. साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. श्री रेणुका शुगर्स आणि डालमिया भारत शुगर यांसारख्या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. 6 ते 7% वाढ. या तेजीमागील कारण काय? उत्तर आहे कच्च्या तेलाचे दर. तेल महाग झाले की पर्याय शोधले जातात. इथेनॉल हा त्यातील महत्त्वाचा पर्याय. तो ऊसापासून तयार होतो, म्हणून साखर कंपन्यांना फायदा होतो. आज साखर उद्योग बदलत आहे. केवळ साखरेवर अवलंबून नाही, इथेनॉलवर उत्पादनावर भर आहे. पेट्रोलमध्ये मिश्रण वाढत आहे, यामुळे उत्पादन वाढतंय. गुंतवणूकदार आकर्षित होतात. जागतिक परिस्थितीतही अनुकूल आहे. ब्राझीलमध्ये ऊस इथेनॉलकडे वळू शकतो. यामुळे साखरेचा पुरवठा कमी होऊ शकतो. दर वाढू शकतात. भारतीय रुपया कमजोर आहे, यामुळे निर्यात वाढते. कंपन्यांना फायदा होतो. तथापि ही तेजी कायम राहील का, हे अनिश्चित आहे. तेलाचे दर कमी झाले तर परिणाम होऊ शकतो, म्हणून गुंतवणूक करताना विचार करा. एकूणच आजचा बिझनेस अपडेट खूपच मिश्र होता. ऊर्जा क्षेत्रात मोठे यश, उद्योगांना दिलासा, सोनं चांदीत तेजी, शेअर बाजारात घसरण आणि साखर क्षेत्रात चमक. तर आजचा बिझनेस अपडेट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बीजडंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.